नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश कावजे स्वागत करतो तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जो व्लॉग पाहत आहात तो व्लॉग 1 वर्षापूर्वी शूट केला होता। काही कारणांमुळे हा व्लॉग अपलोड करता आला नाही, कारण या व्लॉगमध्ये आम्ही ज्या ठिकाणी भेट दिली आहे त्या ठिकाणांची व्लॉगमध्ये कोणतीही डिटेलमध्ये माहिती व इतिहास सांगितला गेला नाही आहे। जर तुम्हाला व्लॉगमधील सर्व ठिकाणांची माहिती व इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन डिटेलमध्ये अपलोड केलेले व्लॉग्स पाहू शकता। तर चला मग ह्या व्लॉगमध्ये आता आपण जाऊयात कोकणातील अविस्मरणीय ठिकाणांना भेट द्यायला। आधी इथे जाऊया किल्ल्यावर। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज मी आलो आहे पूर्णगडावरती। पावसमधील हा एक पूर्णगड आहे, तर आज मी इथे आलो आहे। तर मी आज एकटा नाही आहे, माझी काही भावंडंसुद्धा आहेत, त्यांची थोड्या तुमची भेट करून देतो। मध्ये तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेलच तुम्ही त्यांना। चला मग आता पूर्णगड तुम्हाला एक्सप्लोर करतो। तर मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला म्हटलेलं मी माझ्या भावंडांसोबत आलो, तर आता मी तुम्हाला दाखवतो, त्यांना भेट करून देतो। तर ही आदित्य, हा प्रथमेश, हा शिवराज आणि हा अमय। कुठं जायचंय तुला? हसतो का असा? कसं वाटतंय अमय इथे येऊन? काय लाज का वाटते तुला? अशी जिम नको दाखवूच। आदित्यला कसं वाटतं इथे येऊन? मी हे सगळे बिहाइंड द सीन मध्ये टाकणार आहे। हो, विचारतो त्याचं उत्तर तरी दे। काय मस्त वाटतंय? अजून कुठे फिरणार आहेस? कुठला बीच? कशेळी बीच। तर ह्या पुढे आम्ही कशेळी बीचवर जाणार आहे। आणि हा समोर तुम्ही बघताय हा गावखडीचा बीच आहे, ही गावखडीची खाडी आहे। आणि समोर जो आहे तो गावखडीचा ब्रिज।
इथे कशाला थांबले? तर मित्रांनो, कशेळी बीचला जाताना मध्ये एक गावखडीचा ब्रिज लागतो. समोर बघू शकता एक ब्रिज, खाडीमध्ये एक दर्गा आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मी कशेळी बीचला आहे. इथे पोचता पोचता उशीर झाला, सनसेट पण होऊन गेला आहे, त्यामुळे पूर्ण अंदाज झाला आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा सकाळचा व्ह्यू दाखवेन. पण आत्ता सध्या जो तुमच्या डोळ्यासमोर आहे तोच व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा इथे समोर व्ह्यू पॉईंट आहे, जेव्हा तुम्ही याल तर इथून व्ह्यू बघू शकता. आदित्य दमली आमची बिचारी. कसं वाटलं ट्रेक करून? बरं झालं खाली नाही विचारलं. ट्रिप कशी वाटली आदित्य आम्ही आजची? नक्की चांगली. परत यायचंय? हा ट्रेक करत नाही, ट्रेकिंग नाही. मग उडी मारणार डायरेक्ट खाली. ट्रेकिंग खूप भारी पडते. आता आपण रोपवे लावायला सांगू गव्हर्नमेंटला. रोपवे खाली जायला.
चल काय नाव मग तुला खाणार आहे ते पाणी काय खराब झालंय ना चांगलंय एवढंच असतं वाढत पण नाही तुम्ही पण नाही पावसात वाढत पण नाही साईड हवा इथे आलेलो खेकडे पकडायला इथून मग असं तिथे एकदम आत इथे तळ आहे हे समोर आहे ना हे आम आहे हे समोर इथे फार्मिंग होते याची कोळंबीची प्रॉन्स काय आला परत कशाला गेले हे लोक कोणाची तुला मित्रांनो तुम्ही हा पॉईंट बघू शकता या पॉईंटमध्ये जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा इथे खेकडे वगैरे भेटतात तर काल रात्रीच आम्ही इथे खेकडे पकडायला आलेलो पण आमचं बॅड लक आम्हाला काय खेकडे वगैरे भेटले नाही इथेच असे दगडांच्या खाली खेकडे वगैरे लपलेले असतात आणि ते समोर झाडांच्या आतमध्ये वगैरे तर आम्हाला एकच कुर्ली भेटली नेक्स्ट टाइम परत जेव्हा येईन तेव्हा बघू ट्राय करू खेकडे पकडायचा तुम्ही कधी इथे ह्या बीचवर येत असाल तर ही समोर जी एंट्री दिसते तुम्हाला इथून एंट्री आहे आम्ही जिथून आलो तिथून नाही तिथून ॲक्च्युली आम्ही गावातून आलो त्यामुळे आम्ही तिथून एंट्री केली तर ही मेन एंट्री आहे
तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला असे आणखी नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.